सुगरण अलिबागची या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शिराळ्यांच्या शिरांची चटणी। गॅसवर पातेलं तापत ठेवलं आहे, त्यामध्ये आपण घालूया 1 पळी तेल। आता आपण त्यात घालूया 2 लसूण पाकळ्या आणि 1 मिरची कापून घेतली आहे। माझ्याकडे 1 वाटी शिराळ्यांची शिरा आहे, त्यासाठी मी 1 मिरची आणि 2 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। आता हे आपण शिराळ्यांची शिरा या लसूण आणि मिरचीमध्ये घालूया। चांगलं हे परतून घ्यायचं, अगदी 1 मिनिट परतायचं फक्त। गॅसची फ्लेम स्लो ठेवा। A few minutes later. आता हे थंड झालं की आपण मिक्सर मधून वाटून घेऊया। हे मिश्रण थंड झाले आहे, त्यात आपण टाकूया चवीनुसार मीठ। A few minutes later. हे आपण आता फोडणी घालायचं आहे। फोडणी घातल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत शेंगदाण्याचे कूट। त्या कढईमध्ये आपण लसूण आणि मिरची परतून घेतला, त्याच कढईमध्ये ही चटणी आपण बनवूया। त्यामध्ये आपण घालूया पुन्हा 1 पळी तेल। आता आपण चटणीला फोडणी देऊया। तेल चांगलं गरम झाले, त्यात थोडं आपण चमचा टोकारील असं जिरं घाला, मोहरी घालू नका। चमच्याच्या टोकारील अशी थोडी हळद घाला आणि लगेच ती चटणी आपण या तेलात घालायची आहे। तेल खूप गरम झाले, त्यामुळे ही क्रिया झटपट करा। ही सगळी चटणी अशी परतून घ्या। ह्या चटणीमध्ये पाणी घालू नका, ही अशीच जिरे आणि तेलावर परतून घ्या। वाटण करताना आपण मीठ घातलेलं आहे, तेव्हा आता फोडणी दिल्यानंतर मीठ घालायची काही आवश्यकता नाही आहे। हे असं चांगलं 2 मिनिटं स्लो फ्लेमवर परतून घ्या। आता आपण यात घालूया शेंगदाण्याचं कूट। हे 2 टीस्पून होतील असे फूल भरून। हे आता घालूया शेंगदाण्याचं कूट जरा जाडसरच वाटायचं, म्हणजे ते चटणीत कसं असं छान दिसून पण येतं आणि खायला पण छान लागतं। शेंगदाण्याचं कूट जरा जाडसरच वाटून घ्या। पहा, तयार झाली आता आपल्या शिराळ्याच्या शिरांची छान चविष्ट अशी चटणी। चटणी आपली आता तयार झाली आहे, आपण डिशमध्ये काढून घेऊया। अशा शिराळ्यांच्या शिरा वेस्टेज न घालवता ही पहा किती छान अशी चटणी तयार झाली आहे। शिराळा हा आपल्या शरीरासाठी हेल्दी असतो। मला कमेंटमध्ये सांगा तुमची चटणी कशी तयार झाली आहे। आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सुगरण अलिबागची चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।